तर मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे हर हर महादेव। तर मित्रांनो, खूप दिवसाच्या नंतर आपला व्हिडिओ येतोय, तर कंटिन्यू करण्याचा मी प्रयत्न करणार आहे व्हिडिओज। तर आजचा जो काही व्हिडिओ असेल तो आपण खास महाशिवरात्री या ठिकाणी केलेला आहे। तर डिझाइन या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसत असेल, तर झूम करून मी या ठिकाणी दाखवतो। तर बॅकग्राऊंड वगैरे सोबतच महादेवाचा जो काही फोटो वगैरे असेल तर तुम्ही बघू शकता, एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण एडिटिंग केलेली आहे। आणि ह्याच डिझाइनचे जे काही पीएनजी मटेरियल असेल आणि सोबतच पील फाईल वगैरे असेल तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता। तर मित्रांनो, ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड लागेल आणि तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे, तर त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण येत असतील किंवा तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील ते माझ्यासोबत तुम्हाला शेअर करायचे असतील तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता, माझे जे काही इंस्टाग्रामचे आयडी असेल तिचं जे काही पेज असेल ते या ठिकाणी तुम्हाला ओपन करून दाखवलेलं आहे। तर अशाच पद्धतीने पेज दिसेल, त्या पेजवर जाऊन तुम्ही मला मेसेज वगैरे या ठिकाणी करू शकता। सोबतच या ठिकाणी काही छोट्याशा डिझाइन सुद्धा मी या ठिकाणी क्रिएट करून टाकत असतो, ते सुद्धा तुम्हाला पाहायचं असतील तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी चेकआउट करू शकता। ओके, सोबतच मित्रांनो, आजचं जे काही आपलं मटेरियल असेल तर ते मटेरियल एक वेळेसला मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। तर सर्वात पहिले या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे काही आज मी बॅकग्राऊंड या ठिकाणी यूज केला असेल तर सर्वात पहिले ते तुम्हाला बॅकग्राऊंड मी या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यासोबतच तुम्ही बघू शकता, हा जो काही महादेवाचा पीएनजी असेल तर हा बॅकग्राऊंडला अटॅच करून मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, कारण त्याला जे काही इफेक्ट्स वगैरे अप्लाय केले होते ते पीएनजीच्या स्वरूपामध्ये काढल्याच्या नंतर व्यवस्थित दिसत नव्हते, त्यामुळे जे काही जेपीजी इमेज असेल तीच मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। त्याच्यासोबतच ही नेम प्लेट, त्याच्यानंतर मॉडेलचं नाव, मॉडेलचा फोटो, त्याच्यानंतर जे काही महाशिवरात्रीचा आपला टेक्स्ट असेल तर हा टेक्स्ट या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यानंतर छोटूसा जे काही टेक्स्ट असतो तो लोगो, आणि फायनली जी काही डिझाइन असेल ती डिझाइन सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। तर ही डिझाइन तुम्ही सॅम्पल डिझाइन म्हणून किंवा तुमचे जे काही मार्केटिंग असेल त्याच्यासाठी तुम्ही ही डिझाइन या ठिकाणी यूज करू शकता। आणि सोबतच जे कोणी नवीन असतील तर त्यांनी या डिझाइनमध्ये कशा पद्धतीने जे काही पीएनजीज असतील ते ॲड केल्या, सेम त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या जे काही पीएनजीज असतील ते सुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता। आणि हे जे काही असेल तर हे आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओचे जे काही थंबनेल असेल थंबनेल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचं सर्व जे काही मटेरियल असेल ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। आणि फोल्डरचं नाव तुम्ही बघू शकता, महाशिवरात्री 01 अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे। कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओज मी करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण पुढचा जो काही व्हिडिओ असेल तो डायरेक्टली तुमच्या फीडमध्ये येऊन जाईल। ओके, तर मित्रांनो, आता जाऊयात आपण डिझाइन कशी क्रिएट करायची त्याच्याकडे। तर सर्वात पहिले मी जे काही पिक्सल लॅबचं आपलं ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर हे जे काही न्यू टेक्स्ट दिसत असेल तरी तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी डिलीट करायचं आहे, त्याच्यानंतर 3 डॉटवर जायचं, त्याच्यानंतर जायचं तुम्हाला इमेज साईजवर, आणि या ठिकाणी जे काही 1280 दिसत असेल तर हे खोडायचे, आणि या ठिकाणी दोन्ही साईडला हाईट आणि विड्थ तुम्हाला 5,000 टाकून ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता डबल चौकोन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून कलर्समध्ये यायचं आहे, आणि जो काही व्हाईट रंग असेल तो या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून घ्यायचा आहे। मित्रांनो, एवढा जो काही सेटअप असेल हा तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। आणि खास करून मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जर पीएल फाईल चालत नसेल तर तुम्ही जे काही मी पीएनजी मटेरियल प्रोव्हाइड केलं असेल तर ते मटेरियल सुद्धा यूज करून तुम्ही तुमचे जे काही डिझाइन असेल ते डिझाइन या ठिकाणी क्रिएटिव्ह पद्धतीने तयार करू शकता। ओके, या ठिकाणी जायचं आहे, त्याच्यानंतर इमेजेसमध्ये मी चाललोय, त्याच्यानंतर महाशिवरात्रीचं जे काही फोल्डर असेल या ठिकाणी फोल्डर सिलेक्ट केलेला आहे। ओके, त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला जो काही कॉम्बिनेशन दिला असेल तर हा कॉम्बो या ठिकाणी तुम्हाला यूज करायचा। त्याच्यामध्ये तुमचं बॅकग्राऊंड आणि सोबतच जो काही महादेवाचं पिन असेल तर तो या ठिकाणी अटॅचमध्ये दिलेला आहे, हे तुम्हाला घ्यायचं आहे। राईट क्लिक करा, सेटिंगच्या ऑप्शनवर यायचं आहे, त्याच्यानंतर रिलेटिव्ह साईज आणि दोन्ही 100% करून इथं तुम्हाला जाऊन हे या ठिकाणी लॉक करायचं आहे। हे लॉक झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर 3 डॉट ब्राउजवर क्लिक करायचं आहे, आणि जी काही आपली नेमप्लेट दिली असेल तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे। ओके, तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा याचा जे काही कलर असेल ते या ठिकाणी चेंज करू शकता। हे पीएनजी लागल्याच्या नंतर तुमच्या मॉडेलचं जे काही नाव असेल तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता मी ऑलरेडी एक प्रीसेट क्रिएट केलेला आहे नावाचा, तोच मी या ठिकाणी यूज करतोय। अशा पद्धतीने यूज करा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून इथे यायचं आहे, आणि या ठिकाणी आता तुमचा जो कोणी मॉडेल असेल त्याचा जो काही पीएनजी असेल तो या ठिकाणी तुम्हाला ऍड करून घ्यायचा कायसा अशा पद्धतीनं। ओके, हा पीएनजी या ठिकाणी सेट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा इथे क्लिक करायचं, ब्राउझर यायचं आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला हा जो काही महाशिवरात्रीचा टेक्स्ट दिला असेल तर हा टेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला यूज करून घ्यायचा आहे। ओके, तर मित्रांनो, स्टार्टिंगला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पासवर्ड व्हिडिओमध्ये राहणार आहे म्हणून। तर मित्रांनो, पासवर्ड जो काय असेल तो व्हिडिओमध्ये न ठेवता खाली कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणारी एक कमेंट पिन करून ठेवलेली आहे। तर तुम्ही त्या कमेंटवर जर क्लिक केलात तर तुम्हाला या ठिकाणी जो काही पासवर्ड असेल 4 अंकाचा तो खालीच या ठिकाणी भेटून जाणार आहे, तोच पासवर्ड घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर तुमची जे काही पीएनजी फाईल आणि सोबतच पीएल फाईल असेल तर दोन्ही फाईल्स तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ओपन करायच्या। ओपन केल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये सांगितले तशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता, आणि तुमची जी काही डिझाइन असेल ती डिझाइन या ठिकाणी क्रिएट करू शकता। तर फायनली जी काही
डिझाईन होणार असेल तर ती तुमच्या आता स्क्रीनवर दिसत असेल, सेम टू सेम अशाच पद्धतीची डिझाईन तुमची सुद्धा या ठिकाणी क्रिएट होणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कुठं जर काही अडचण असली असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज या ठिकाणी करू शकता. बाकी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.